हाय, आम्ही निघालेलो आहे महिंद्राच्या सर्व्हिसिंगसाठी, महिंद्राच्या सर्व्हिस सेंटरला. तर चला तुम्हाला दाखवतो आहे. आणि महिंद्रा सर्व्हिस सेंटरमध्ये पोहोचलेलो आहे आम्ही मित्रांनो. पण महिंद्रा सर्व्हिस सेंटर जास्ती महिंद्राच्या गाड्या लोक घेत आहेत, त्याच्यामुळे सर्व्हिसचे खूप प्रॉब्लेम होत आहेत. बऱ्याच कंप्लेंटी आलेल्या आहेत आणि सर्व्हिस सेंटर ॲक्च्युली खूप कमी आहेत असल्यामुळे गाड्या खूप जास्त वाढलेल्या आहेत. तर अक्षरशः ते लोक पण खूप कंटाळलेले आहेत. तर हे बघा, आम्ही आता पोहोचलेले महिंद्राच्या सर्व्हिस सेंटरच्या गेटवरती, जे की तुर्भ्याला आहे, भावना फोड म्हणून. आणि हे बघा मित्रांनो, गाड्या खूप वाढलेल्या आहेत महिंद्राच्या आणि ते लोक पण अक्षरशः कंटाळले आहेत. अपॉइंटमेंटच्या गाड्यांना 2-2 दिवस लागत आहेत सर्व्हिसिंगसाठी. तर खरंच याकडे महिंद्राच्या मॅनेजमेंटने लक्ष द्यायला हवं, कारण मार्केटिंग तर खूप चालू आहे, पण सर्व्हिसिंगची बिलकुल समस्या आहे आणि खूप प्रॉब्लेम चालू आहे कस्टमरला. तर सर्व्हिसिंगबद्दल लवकरात लवकर याने दखल घेणं खूप गरजेचं आहे. आणि लोकांनी पण महिंद्राकडे असं फीडबॅक द्यायला हवा आहे. मुळात लोक गाड्या घेत असतात, परंतु सर्व्हिसिंगचे खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आणि लवकर वेळेवर होत पण नाही आहेत. तर हे आता ॲक्च्युली आम्ही दुसरीकडे जात होतो, पण इथे बघा म्हटलं तर इथं खूप गाड्या आहेत. बघा, तुम्हाला दाखवू इच्छितो. या सर्व गाड्या सर्व्हिसिंगला लावल्या मित्रांनो. काही गाड्या बाहेर लावल्या आहेत त्यांनी, आतमध्ये जागा नसल्यामुळे बाहेर लावल्या आहेत. आणि हे बघा, खूप गाड्या अशा घेतल्या आहे. अपॉइंटमेंटच्या गाड्यांना 2-2 दिवस लागणार आहेत. मुळात मला ॲडवायझर भेटायला 2 तास लागले, म्हणजे 3 ते 4 तास लागले, म्हणून मी वेटिंग रूममध्ये बसलेलो आहे. बघा, वेटिंग रूम आहे मित्रांनो. तुर्भ्याची भावना. म्हटलं काय करावं टाईमपास, तर मग म्हटलं पिक्चर पाहत बसवते. तर टी व्ही लावली होती, तर पिक्चर पाहायला मित्रांनो टाईमपास करत बसलो आहे. बघा, तिथं वेटिंग कस्टमरसाठी आहे वेटिंग रूम. आणि तसं आतमध्ये खूप छान बनवलं आहे. बाकीचं या गोष्टी त्याने मेंटेन केलेल्या आहेत. टॉयलेट वगैरे, वेटिंग म्हणजे ड्रायव्हर लोकांना बसण्यासाठी, कस्टमरला बसण्यासाठी. परंतु त्यांचं जे सर्व्हिसिंगचं प्रॉब्लेम आहे याच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे त्याने, असं मला वाटते. आणि तुमचं फीडबॅक नक्की त्यांना कळवा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा प्रत्येक आणि तरच त्या गोष्टीकडं त्यांनी ते काळजी घेतील, नाही तर असंच राहील. तर हे बघा कसं लायटिंग लागलेली आहे मित्रांनो. बराच वेळ वेट केल्याच्यानंतर, खूप वेट केला म्हटलं आता काय नशीब, तिथं टी व्ही वगैरे असल्यामुळे काय टाईमपास झालेला आहे. खूप लोक कंटाळून गेलेले आहे. मग मी मध्यंतरी म्हटलं आता लंच टायमाला गेलो, वरून जेवण वगैरे आलो. तर हे वर्कशॉपमध्ये बघा, फुल वर्कशॉप असं फुल भरलेलं आहे गाड्याने. जिकडे तिकडे गाड्या दिसत आहेत. अक्षरशः ते ॲडवायझर लोक पण कंटाळलेले आहेत, त्यांना पण समजत नाही काय करायचं आहे. परंतु काय, आता कस्टमर आहेत तर वापस तर पाठवू शकत नाही आहेत ते, त्याच्यामुळे जेवढ्या गाड्या येतात तेवढे घेत आहेत. आणि अक्षरशः खूप वैतागलेले आहेत तेच. पण त्यांची परिस्थिती अशी झाली की काहीच करता येत नाही त्यांना. कस्टमर आले वापस तर पाठवता येणार नाही आणि त्यांच्याकडे जागा पण नाही आहे आणि ॲडवायझर पण नाहीत. तरी फीडबॅक नक्की द्यावा आणि महिंद्रा कंपनी काळजी घ्यावा.